बंधारा आहे पावनाचा. बघा मित्रांनो, ही पावना नदी आहे आणि या बाजूला वरती डॅम आहे. मित्रांनो, आपण आलोय पावना नदीला. बघा, हे लहान दिसत असेल तर ही पावना नदी आहे. समोर धरण आहे, तुम्ही पाहिलंच असेल आता व्हिडिओच्या सुरुवातीला. तर लहान मासे पकडायला आलोय, आंबळी, दांडवण वगैरे त्या प्रकारचे लहान माशाचं जाळं आणलेलं आहे. आणि पाऊस इकडे एवढा प्रचंड पडतोय ना मित्रांनो, की आत्ता जस्ट थोड्या वेळापूर्वी पाऊस थांबलेला आहे. कपडे सगळे ड्रेस वरले झाले बघा, एकदम शेवटचा टी शर्ट घालून आलोय आपण आता. तर प्रयत्न करून पाहणार आहे. जास्त माशाची तर काही गरज नाही आपल्याला, साधारण एक अर्धा किलो मासे जरी सापडले आपली रेसिपी होईल. कारण आज बऱ्याच दिवसानंतर आपण मावळामध्ये आलोय. तर चला आता जाळं मारून पाहू मासे सापडतात. बघा मित्रांनो, पाऊस एवढा पडतोय ना, जाळं आणतानाच भिजलेलं आहे आपलं जाळं. मित्रांनो, जाळं फेकण्याच्या अगोदरच सांगतो, हे जाळं खूप जुनं आहे, 28-29 वर्ष झाले. तर जाळं काय व्यवस्थित पडत नाही, आपल्या बाकीच्या जाळ्यांसारखं नाही आहे जाळं. पण आपल्या वडिलांच्या तरुणपणीचं जाळं आहे, म्हणून आपण हे जाळं कायम जपून ठेवतो. हे बघा मित्रांनो, आंबळे आलेलं आहे. हे बघा, हे बघा, हे बघा. बघा मित्रांनो, एका जाळ्यात एवढे आंबळे आलेले आहे बघा. एक 15-16 आंबळे आहे. बघा मित्रांनो, आपण सांगितलं होतं तुम्हाला इकडे लय पाऊस आहे. बघा, आता एक जाळं फेकलं आणि एवढा पाऊस आला, एका पुलाखाली येऊन थांबलोय. तर अवघडच आहे मासे पकडायचं. चला तरी पण प्रयत्न करू, आपल्याला रेसिपी पुरते तर पकडायची. बस. बघा मित्रांनो, पाऊस एवढा पडतोय ना, चहा आणला आपण तिकडे जाऊन आत्ता. बघा, नदीच्या पुलाखाली ते तुम्हाला नदी दिसत असेल पाठीमागे. मावळ म्हणलं की किती पाऊस असतो काय सांगायची गरज नाही आहे बघा.
बघा मित्रांनो, एक लोळी, एक पानगट. हे बघा अजून एक पानगट आहे. बघा मित्रांनो, हा पावना बंधारा आहे. आणि हे बघा आता पहिल्या जागी आपल्याला थोडे मासे सापडले. आता आपण इथं खाली आले. हे बघा मित्रांनो, पाण्याकडे जायला कसं जावं लागत आहे. हे बघा या ठिकाणावरून पाणी चाललंय नदीमध्ये. थोडं थोडंच पाणी आहे, पण अशाच जागी बऱ्याच वेळा आंबळ्या लोळ्या असतात. हे बघा, आणि हे बघा हा बंधारा. मित्रांनो, काय झालंय, पाण्याला स्पीड आहे, तर आपण खाद्य पण वापरून मासे नाही पकडू शकत. त्यामुळं आपल्याला बिना खाद्यावरच मासे पकडायची गरज पडते. आणि मासे पण एकदम कमी आहेत, कारण अजून पवना धरणातून पाणी सोडलेलं नाही आहे. त्यामुळे मासे पण पवना धरणाच्या बाजूला आलेले नाही. मित्रांनो, आता बघा नदीमध्येच आपण, पण आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी पूर्ण आता लो झालेली आहे. तर इथून पुढे काय शूटिंग करता येणार नाही आपल्याला. आणि जे मासे सापडणार आहे त्याची रेसिपी पण आपण घरी करणार आहे, कारण आता आपल्या रेल्वेचा पण टायमिंग झाला आहे. तर 1 तास मासे पकडून आपण रेल्वे स्टेशनला जाऊन घरी जाणार आहे पुण्यात. आणि मग आपण घरी जाऊन रेसिपी करणार आहे. बघा मित्रांनो, हा नजारा, भाताची शेत, एकदम निसर्गरम्य वातावरण.